नमस्कार, मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉग्समध्ये आपल्या मनापासून स्वागत करत आहे। आज आपण नाश्त्यासाठी बघणार आहोत एक झटपट रेसिपी, ती म्हणजे उपमा। याला काही जण उपीटसुद्धा बोलतात। तर चला तर मग रेसिपी बघण्यासाठी आपण किचनमध्ये जाऊया। इथे मी कढई गरम करायला ठेवली होती। आता त्या कढईमध्ये मी रवा घालून घेत आहे आणि तो रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। थोडासा लालसर रंग येईपर्यंत रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि तो भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं होतं। तूप आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी हिरवी मिरची कापलेली टाकते। त्यानंतर थोडीशी मोहरी याच्यामध्ये टाकून घेते। मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे मी शेंगदाणे घालून घेते। शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। आता मी यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे तुम्ही बघू शकता, शेंगदाणे एकदम लालसर पण करायचे नाही आहेत। आता हे भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। सोबतच इथे हळद सुद्धा घालून घेते मी आणि हे आता छान एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा उपमा खूप प्रकारे केला जातो। मी ते सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये केला आहे। आता यामध्ये भाजलेला रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आता यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते हळूहळू घालून घेते। थोडं थोडं करून घालून घ्या आणि ते छान असं मिक्स करा, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। छान एकजीव करून घ्या। तुम्ही ते बघू शकता, पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करा आणि आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जरा वाफ लागेल त्याला। इथे आता मी झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, इथे मी दाखवते उपमा कसा छान असा तयार झालेला आहे। आता मी हा सर्व करत आहे। किती छान दिसतोय बघा। हा बघा, छान असा दाणेदार तयार झालेला आहे। खूप छान। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका। तसंच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मला मिळत राहतील। धन्यवाद।